कांदा भजी तर तुम्ही खाल्लेच असेल, पण आज आपण मुगाचे कांदा भजी बनवलेले आहेत आणि तेही अगदी क्रिस्पी झालेले आहेत। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण कुरकुरीत मुगाचे भजी कसे बनवायचे हे पाहूयात। या ठिकाणी आपण 1 वाटी मूग डाळ 2 तासाकरता भिजत ठेवलेली होती। आता आपण ती धुवून घेऊयात। कांदा भजी बनवायची म्हटलं तर कांदा हा हवाच, तर या ठिकाणी आपण 4 कांदे उभे कापून घेतलेले आहेत, काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कांदे आपल्याला अशा पद्धतीने सुटे करून घ्यायचे आहेत। कांदे आपण सुटे करून घेतले तरच आपले कांदा भजी अगदी कुरकुरीत होणार आहेत, त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे। अशा पद्धतीने आपण सर्व कांदे हे सुटे करून घेतलेले आहेत। खूप सारी कोथिंबीर घालूयात। आता कांद्यामध्ये आपण 2 चमचे अख्खी मूग डाळ घालणार आहोत। भजी खाताना ही अख्खी मूग डाळ जेव्हा दाताखाली येते ना तेव्हा खूप छान लागते। चला मग तर आता आपण मसाला तयार करायला घेऊ। तर काही अद्रकचे तुकडे घातलेले आहेत, हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि हे जाडसरच वाटून घ्यायचे आहे। तर ह्या ठिकाणी आपला भजीसाठी लागणारा मसाला तयार आहे। आता त्यामध्येच आपण मूग डाळ घालणार आहोत। आपण भिजलेली मुगाची डाळ घेतलेली आहे, त्यामुळे त्याने पाणी घालायची गरज नाहीये। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मूग डाळ छान वाटून झालेली आहे। चला मग तर आपण डाळ काढून घेऊयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा धना पावडर घालायची आहे, 2 चमचे आपण कॉर्नफ्लोअर घालणार आहोत। तर कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठही घालू शकता, त्यामुळे भजी अगदी छान कुरकुरीत होतात आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचे आहे। आता ह्या पिठामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची बिलकुल गरज नाहीये आणि ह्या ठिकाणी आपलं तेलही छान गरम झालेलं आहे। तेल आपल्याला अगदी पण कडकडीत गरम करून नाही घ्यायचं। तर आपण हे भजी सुरुवातीला मोठ्या आचेवर तळून घेणार आहोत आणि त्यानंतर मध्यम आचेवर आणि मंद आचेवर भजी तळणार आहोत, नाहीतर भज्यांमध्ये जास्त तेल मुरू शकतं। भज्यांना सोनेरी कलर येईपर्यंत आपण मोठ्या आचेवर भजी तळून घेतलेले आहेत। आता भज्यांना सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण भजी मंद आचेवर आणि मध्यम आचेवर छान तळून घेणार आहोत, म्हणजे ते कुरकुरीत होतील। तर आपण खेकडा भजी तर अगोदर बनवलेले आहेच, पण मुगाच्या डाळीचे खेकडा भजी खायला मजा अप्रतिम येते। तर अशा पद्धतीने आपली पहिली बॅच ही तयार आहे। तर त्याच पद्धतीने आपण दुसरी बॅचही तळून घेऊ। अशा पद्धतीने आपण सर्व भजी हे तळून घेतलेले आहेत। भजी तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा कोथिंबीर पुदिन्याच्या चटणी बरोबरही सर्व करू शकता। भजी आणि वडापाव हे गरमागरमच जास्त छान लागतात। तर तुम्ही अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचे खेकडा भजी बनवा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।